चरण, आज कोणती गोष्ट वाचणार आहे? खूप खूप वर्षांनी एका मळ्यात काही प्राणी राहत होते. ते सगळे चांगले मित्र होते. कुत्रा शेतकऱ्याच्या घराची राखण करायचा. मांजर उंदरामागे धावायची. कुत्र्याची पिल्लं आणि मांजरीची पिल्लं दिवसभर खेळायची. बदक बाई आणि तिची पिल्लं पाण्यात पोहत असायची. ती हिरवीगार गवतावर डुलत डुलत चालायची. गाय रोज ताजं दूध द्यायची. शेतकऱ्यासाठी गाढव जड ओझी व्हायचं. अंड्यातून पिल्लं बाहेर आली की कोंबडीबाई त्याच्यासाठी दाणे शोधायची. तसंच तिथे थोंब्या नावाचा एक आळशी कोंबडा होता. तो दिवसभर झोपायचा आणि मोठ्यानं घोरायचा. घुरघुर थोंब्या घोरायच्या. मळ्यावर सूर्याचं लखणं ऊन पडत होतं. एक दिवस सूर्यानं थोंब्याला पाहिलं. सूर्याला वाटलं थोंब्या किती नशीबवान आहे. तो कसा दिवसभर झोपला. मला मात्र दिवसभर टरपट राहावं लागतं. मलाही थोडी विश्रांती हवी. लवकरच सूर्यही डोंगराच्या मागे झोपून गेला. सकाळ झाली तरी उठलाच नाही. मळ्यावर मिठ्ठ काळोख पसरला. खूप थंडी पडली. सगळे प्राणी फारच घाबरले. सगळ्यांनी मिळून शेकोटी पेटवली. आपण सूर्याला उठवायलाच पाहिजे ते म्हणाले. कोण करणार हे काम? कुत्र्यानं विचारलं. मला शेतकऱ्याच्या घराची राखण करायलाच हवी. उंदरा फुंकला. मलाही ओझी व्हायलाच हवी. गाढव ओरडला. मला दूध द्यायलाच हवं. गाय हंबरली. फक्त थोंब्याला काहीच काम नव्हतं. तो झोपला होता म्हणून प्राण्यांनी त्याला उठवलं. तुला काहीच काम नाही. उंदरा भुंकला. जा आणि सूर्याला उठव. मांजर म्हणाले. आळशी थोंब्या, जा आणि उठव सूर्याला. सगळे एकदम ओरडले. थोंब्या पटकन उठला. त्यानं त्याची छोटी पिशवी उचलली आणि निघाला. तो खूप वेळ चालला. शेवटी त्याला गाढ झोपलेला सूर्य सापडला. एकदाच याला मी कसं बरं उठवू? थोंब्या विचार करू लागला. किती गरम आहे. त्याच्या जवळ जाणार कसं? मग त्याला सुचली युक्ती. त्यानं मान उंच केली आणि तो जोरात आरवला. कुकुचकू. थोंब्या आरवला. तो इतक्या मोठ्याने आरवला की सूर्य लगेच जागा झाला. लवकरच तो आकाशात वर वर जाऊ लागला. आणि त्या दिवसापासून पुढे कोंबडा रोज सकाळी लवकर उठू लागला. कुकुचकू कारू लागला. कुकुचकू. तुम्ही सुद्धा ऐकलं ना?